नमस्कार. आज आपण मुद्रित शोधन या संदर्भात काही महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत. मुद्रित शोधक आणि त्याची भूमिका आजच्या काळात किती महत्त्वाची आहे याबाबत आपण विचार बघणार आहोत. मुळात मुद्रित शोधकाची गरज ज्या वेळेला एखादं पुस्तक असेल, एखादा मजकूर असेल, छापला जाणार असेल किंवा छापलेला आहे पण तो अंतिम स्वरूपामध्ये तयार करायचा आहे, पुस्तक रूपात आणायचा आहे किंवा ते पत्रक तयार करायचं आहे, त्यावेळेला मुद्रित शोधकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने, बघा मी काय म्हणतोय, व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी काळजीपूर्वक जो दूर करतो तो व्यक्ती मुद्रित शोधक. कोणतंही लेखन करताना महत्त्वाचा घटक म्हणजे त्यातील लिखित मजकुराची शुद्धता सांभाळणे आणि ते आवश्यक आहे. लिखित मजकुरातील व्याकरण शुद्धतेबरोबरच आशयाचे अचूक संपादन करणे आवश्यक असतं आणि ही जी जबाबदारी आहे ती पूर्ण करण्यासाठी लेखकाबरोबरच ते लेखन निर्दोष करण्यासाठी मुद्रित शोधक हा घटक महत्त्वाचा असतो. हस्तलिखित ही मजकुरापेक्षा छपाईतील मजकूर हा वाचकांच्या मनावर चांगला परिणामकारक ठरणारा असतो. आज वर्तमानपत्र, नियतकालिकं, ग्रंथ, पुस्तकं, हस्तपुस्तिका असेल किंवा दिवाळी अंक असेल, लहान मोठी पत्रकं असतील, एखाद्या संस्थेचा अहवाल जरी असेल किंवा स्मरणिका, शुभेच्छापत्र, हे सगळी मुद्रित साहित्य आहेत आणि त्याच प्रमाणात ती निर्माण होतात. त्यात काळानुसार वाढच होत गेलेली आहे. ही वाढ आजच्या सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रातील जागृतीचं आणि प्रगतीचं लक्षण मांडलेलं आहे. कोणत्याही प्रकारच्या लेखनाचं अंतिम मुद्रण होण्यापूर्वी मुद्रित बारकाईने वाचून त्यातील त्रुटी दूर करून ते लेखन वाचनीय व निर्दोष होणं, यासाठी मुद्रित शोधकाची भूमिका फार महत्त्वाची आहे. मुद्रित शोधक व्यावसायिक दृष्टीनं प्रभावी कार्य करू शकतो. स्थानिक ते जागतिक स्तरावर संगणक युगात देखील वाचन संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी त्याचं स्वरूप, मांडणी, त्यातील आशय उत्तमरित्या वाचकापर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मग हे मुद्रित शोधन ही कला आहे, ते एक शास्त्रसुद्धा आहे, तो एक व्यवसायसुद्धा आहे. उत्तम मुद्रित शोधक या व्यवसायाला आपल्या अभ्यासातील सातत्याने, अनुभवाने उत्तम दर्जा प्राप्त झालेला बघायला मिळतो. आता प्रश्न असा आहे की मुद्रित शोधनासाठी लागणारी कौशल्य कोणती त्या व्यक्तीकडे असायला हवी. मुद्रित शोधन म्हणजे लेखकाकडून प्रमाणलेखनात अनावधानाने राहिलेल्या त्रुटी दूर करून लेखनातील दोष काढणं, व्याकरणाच्या परिपूर्ण अभ्यासाने जाणीवपूर्वक लक्ष देऊन लेखनातील त्रुटी दूर करण्याचं मुद्रित शोधकाचं काम असतं. मग त्यासाठी लागणारी कौशल्य महत्त्वाची आहे. मग अशी कोणती कौशल्य आहेत? पहिलं कौशल्य आहे, मुद्रित शोधकाला भाषेची उत्तम जाण असावी. दुसरं कौशल्य, केवळ प्रमाण भाषेनुरूप व्याकरणाची शुद्धता तपासणं एवढंच काम मुद्रित शोधकाचं नसून लिहिलेला मजकूर तो अर्थपूर्ण बिनचूकपणे आहे का, त्यातील संदर्भ अचूक आहेत का, योग्य आहेत का, हे सुद्धा तपासणं आवश्यक आहे. मुद्रित शोधकाला मुद्रण विषयातील तंत्र, दृष्टी, परिपूर्ण ज्ञान हे असायलाच हवं. आपलं ज्ञान अद्ययावत ठेवण्याची आवश्यकता असते. कामावरची निष्ठा, अनेक विषयासहित मजकुरामधील रुची, जाण असण्याची गरज असते. कामाचा अनुभव हा मुद्रित शोधकाला परिपूर्ण प्रगल्भ करत असतो. सक्षम मुद्रित शोधकासाठी चिकाटी, अभ्यासातील सातत्य, सराव या गोष्टीची आवश्यकता असते. प्रतिभासंपन्न लेखक, जागरूक प्रकाशक यांच्याप्रमाणे तज्ज्ञ मुद्रित शोधक हा तपश्चर्येने आपली ओळख बनवू शकतो. मुद्रित शोधनासाठी ग्रंथाच्या विषयानुरूप त्या विषयाचं ज्ञान, भाषेची जाण असणं आवश्यक आहे आणि अनेक विषयांची रुची व समज असण्याची सुद्धा आवश्यकता नाही. मग त्याच्या पुढं जात असताना आता हे कळालं कौशल्य कोणती आहे. मग मुद्रित शोधनातील नजर चुकीनं राहिलेली चूक, अर्थाचा अनर्थ जो झालेला आहे तो कसा मांडायचा. बघा, लेखकाकडून प्रमाणलेखनात अनावधानानं राहिलेल्या त्रुटी असतात त्या दूर करून लेखन निर्दोष करणं म्हणजे मुद्रित शोधन.
वृत्तपत्र, साप्ताहिक, ग्रंथ, पुस्तकं, शुभेच्छापत्र यांचा आपण उल्लेख केला. लेखन नियमानुसार अचूक असणं आवश्यक आहे आणि त्यामुळं मुद्रित शोधकाची जबाबदारी वाढत असते. मुद्रित शोधनातील नजर चुकीनं राहिलेली चूक अर्थाचा अनर्थ करू शकते. सुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव या शीर्षकाऐवजी जर कुप्रसिद्ध संगीतकाराचा गौरव असं प्रसिद्ध झालं तर किती गोंधळ होऊ शकतो. आता ही सांगण्याची गरज नाही. एखाद्या वाक्याची पुनरावृत्ती झाली किंवा एखादं वाक्य परिच्छेद गाळला गेला तरी वाचकाला त्या वाक्याचा अर्थ लागत नाहीत. वाचनातील सलगता निघून जाते. दिन या शब्दाचा अर्थ दिवस आणि दिन दीर्घ या शब्दाचा अर्थ गरीब. मग कोणताही दिन असेल, जसे वर्धापन दिन किंवा पर्यावरण दिन, तो दिन असा लिहिला गेला तर एका रहस्व वेलांटीमुळे त्या शब्दाचा पूर्ण अर्थच बदलून गेलेला आहे. असं प्रत्येक भाषेमध्ये काही शब्द असतात ज्यांच्यामध्ये ते साम्य दिसतं आणि एका अक्षरामध्ये जरी व्याकरणदृष्ट्या चूक झाली तर अर्थाचा अनर्थ होऊन गंभीर परिस्थिती ही विनोद निर्मिती होते. आणि हे टाळण्यासाठी मुद्रित शोधनात खूप बारकाईने अचूक दुरुस्त्या करून त्यातील त्रुटी दूर करून लेखन आशयदृष्ट्या शुद्ध करणे गरजेचे आहे. मग एवढं सगळं असताना मुद्रित शोधनाची गरज काय की मराठी भाषेमध्ये लेखन करताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे मजकुराच्या लेखनातील शुद्धता तपासणं. लेखनातील व्याकरणाच्या शुद्धतेबरोबर अचूक संपादन आहे की नाही ते बघणं. कोणत्याही मजकुरातील आशयाची शुद्धता ते अचूक असण्याची जबाबदारी लेखकाची जरी असली तरी व्याकरणाच्या दृष्टीनं ते लेखन निर्दोष असणे आवश्यक असतं. आणि त्यामुळे लिहिण्याच्या ओघात अनावधानाने काही त्रुटी होतात, राहून जातात. लेखनात पुनरुक्ती होऊ शकते, त्यासाठी मुद्रित शोधण्याची गरज आहे. आता मग ही मुद्रित शोधन प्रक्रिया कशी चालते तर मूळ लेखक टंकलिखित मजकुराचं सहाय्यकाह मदतीनं वाचन करणं. दुसरं, पहिल्या वाचनात खूप शंका दुरुस्त्या त्याचं निराकरण करणं. अनुक्रमणिका असेल, चित्र असतील, त्याची मांडणी करता येते. तिसऱ्या वाचनामध्ये दुसऱ्या मुद्रितातील दुरुस्त्या तपासून मजकूर अंतिम छपाईला जाण्याआधी लेखक मुद्रित शोधकानं कटाक्षानं वाचन करणं. मुद्रित शोधकानं मजकूर तपासताना मुद्रितातील चुका मुद्रित शोधण्याच्या खुणांचा उपयोग करून बाजूला प्रत्येक खुणेनंतर तिरकी रेष द्यावी. मुद्रित शोधकानं मजकूर तपासताना हे बघावं. नंतर लेखक सॉफ्ट कॉपी मुद्रकाकडे पाठवतो. ती योग्य आहे की नाही हे तपासून पुन्हा ते मुद्रक लेखकाकडे पाठवतो आणि अंतिम मुद्रित निर्दोष करण्यासाठी पुन्हा ते मुद्रित शोधकाकडे येतात आणि त्यातील काम पूर्ण झाल्यानंतर ती निर्दोष होऊन पुन्हा मुद्रणासाठी पाठवण्यात येते. तर आता आपण हे निरीक्षण जर केलं, खुणा आहेत आणि खुणेचा अर्थ आपणाला द्यायचा आहे. मजेशीर किस्सा आहे शहरासारखा, तर एकदा सोडवून बघा. धन्यवाद.